चंद्रपुर जिले में बीते अनेक दिनों से जमीन से बिना पंप के सहारे लगातार पानी निकलना लोगों के लिए रहस्य बना हुआ था। कुछ लोगों ने तो इसे चमत्कार भी माना। वहीं इस संबंध में भूवैज्ञानिक प्राध्यापक चोपने ने अध्ययन कर क्या जानकारी दी, आइए जानते हैं। चंद्रपुर जिले के गोंडपिरी तहसील के कनाड़ गांव परिसर में एक आर्टिजन कुआं मिला, जहां बिना मोटर के सहारे जमीन से लगातार पानी बह रहा था और यह लोगों के लिए एक रहस्य बन गया। कुछ लोगों ने इसे चमत्कार भी माना। वहीं पुमुंडा और बल्लारपुर तहसील के मानोरा में आर्टिजन कुआं मिला और इन सभी के संबंध में एक रहस्य अभी तक कायम था। और वहीं चंद्रपुर के पर्यावरण तथा भूशास्त्र अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपने ने इस संबंध में काफी गहरा अध्ययन किया। आइए सुनते इस आर्टिजन कुएं के संबंध में खगोल शास्त्री प्राध्यापक सुरेश चोपने ने क्या कहा स्वयं उन्हीं जुबानी। मानोऱ्याजवळ उमरी पोद्दार नावाचं गाव आहे। इथे हे वनविभागाची एक नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये जेव्हा इथे विहीर बोरवेल खोदली तेव्हा खोदतानाच आपोआप पाणी बाहेर यायला लागलेलं आहे आणि मग इथे लोकांना आश्चर्य व्यक्त केलं की नेमकं काय झालं याचं कारण। तर अशाच प्रकारची एक जे ट्यूबवेल आहे ती कानाळगावला आहे आणि ती आर्टिजन वेल आहे। ही सुद्धा आर्टिजन वेल आहे आणि कानाळगावचे उमरी पोद्दार हे जे कनेक्शन या दोनमधलं आहे याचं कारण आहे की या दोनमध्ये क्रेटर आहे, खूप प्राचीन काळामध्ये तयार झालेलं जमिनीतलं भूगर्भातलं, आणि यामुळं या क्रेटरमुळे कब्बशीसारखं हे क्रेटर असतं आणि त्याच्यात जमिनीतलं पाणी जे आहे ते फोर्सली इथे बाहेर आपल्याला येताना दिसते आहे। तर लोक याला चमत्कार म्हणतात, परंतु एक नैसर्गिक ही घडामोड आहे की जी ही दुसरी विहीर आहे म्हणजे कानाळगावला आढळल्यानंतर, आणि म्हणून याचं भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्व आहे या विहिरीचं। आणि या संपूर्ण कानाळगाव ते या परिसरामध्ये जर आपण असाच विहिरी जर खोदत गेलो काही ठळक ठिकाणी तर असं पाणी लागेल। भूगर्भात फार मोठ्या प्रमाणात पाणी आहे की जे लाखो हां आपण कानाळगाव इथल्या या आर्टिजन वेलमध्ये आपण आलेलो आहे। तर ही जी वेल आहे याला आपण आर्टिजन वेल असं म्हणतो आणि ही खूप वर्षापासून या ठिकाणी आहे आणि सतत तेव्हापासून पाणी याचं बाहेर येत आहे। या आपण भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर या परिसरातला जो भाग आहे हा कब्बशीच्या आकाराचा पूर्ण भाग आहे आणि हे खूप मोठं एक स्ट्रक्चर आहे। म्हणजे लाखो करोडो वर्षापूर्वी इथे टेक्टॉनिक प्लेट मुवमेंटमुळे त्या घडामोडी घडल्या, त्यामुळे जे पाणी होतं जमिनीमधलं ते पाणी या ठिकाणी म्हणजे हे वरच्या भागामध्ये आलेलं आहे आणि प्रेशरने ही पाणी इथं सारखं बाहेर निघताना आपल्याला दिसते आहे। तर या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची एक आर्टिजन वेल आहे आणि अशाच प्रकारची एक वेल आता मानोऱ्याला मागच्या 2 वर्षामध्ये सापडली आहे। तर या दोन्ही विहिरीमध्ये एक कनेक्शन आहे, कारण हे जे एक टेक्टॉनिक क्रेटर आहे ते क्रेटर इथूनपासून तर त्या मानोऱ्यापर्यंत इतक्या लांब आहे, म्हणजे जवळपास 8 ते 10 किलोमीटर व्यासाचं हे टेक्टॉनिक क्रेटर आहे आणि या क्रेटरमध्ये करोडो वर्षापूर्वीचं जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी आपल्याला म्हणजे साठलेलं हे आढळते। हा साठा प्रचंड मोठा आहे आणि या संपूर्ण राऊंड टेक्टॉनिक प्लेटच्या या क्रेटरमध्ये आपल्याला सभोवताल हे पाणी अशा प्रकारच्या विहिरी आपल्याला आढळू शकतात। जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जर सविस्तर संशोधन केलं तर निश्चितच खूप मोठे पाण्याचे साठे या ठिकाणी